रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा ओवी क्रमांक 312 पासून भगवंत पुढे अर्जुनाला सांगतात, हे सामान्य आणि हे विशेष असा जो भेद मानणे तो महादोष आहे. कारण या सर्व विश्वात मीच एकटा भरलेला आहे. तर असे असता सामान्य आणि विशेष असा भेद कल्पून उगीचच आपल्या बुद्धीला कलंक लावून का घ्यायचा? तूप व्यर्थ का घुसळत बसायचे? अमृताला शिजवून निम्मे का आटवावे? तसेच वायूला उजवे डावे अंग आहे का? सूर्यबिंबाचा पुढील आणि पाठीमागचा भाग पाहू लागले असता ज्याप्रमाणे आपली दृष्टी मात्र नाहीशी होईल, तो सर्व प्रकाशमयच असल्यामुळे त्याला पुढे मागे अशा बाजू नाहीत व त्याकडे पाहू लागले म्हणजे आपलेच डोळे मात्र आंधळे होतील. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी साधारण आणि विशेष असा भेद मुळीच नाही. आणि हे सुभद्रापते, माझ्या ज्या अनंत व वेगवेगळ्या विभूती आहेत त्या तू किती मोजशील, म्हणून माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरे कर. आता हे पहा, माझ्या एका अंशाने हे सर्व जग व्यापले आहे, म्हणून अभेद बुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून मला भज. ज्ञानरूप वनास वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा व विरक्तांना एकांतात सोबत देणारा असा सकलेश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभो, माझ्या विभूतीचे ठिकाणी भेद मानू नको, म्हणून जे तुम्ही मला सांगितले ते आपल्या थोरपणाला शोभलेच आहे. कारण मग भेद निराळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले. हे पहा, सूर्य उगवण्याची पूर्वी जगाला असे म्हणतो काय की अंधाराला एका बाजूला घालवून द्या. कारण सूर्य उगवल्याबरोबर अंधाराचा आपोआप नाश होतो, त्याप्रमाणे ईश्वरात जाणणाराही तद्रूपच होतो. पण देवा, या बाबतीत तुम्हाला अविचारी असे म्हणावे तर अधिक प्रसंग होईल. प्रभो, तुमचे फक्त नाव जर एक वेळ कोणी तोंडाने उच्चारले किंवा कानांनी ऐकले तर त्याच्या मनातून खरोखर भेद नाहीसा होतो. ते तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्मच जर माझ्या सुदैवाने माझ्या हाती आला आहात तर तुम्हा आम्हात भेद म्हणता तो कोठून असणार व तो कोणी कोठे पाहावा? हे पहा, एखाद्याने चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरही त्याला उकडायला लागले असे जर कोणी म्हटले तर त्यात वेडेपणा आहे. पण श्रीकृष्णा, आपण मोठे आहात तेव्हा हवे तसे बोला. हे बोलणे ऐकता श्रीकृष्णास अतिशय संतोष झाला. त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले, आमच्या बोलण्याचा तू राग मनात आणू नको. भेद सांगण्याच्या ओघात आम्ही विभूतीविषयी जो प्रकार सांगितला तो अभेद रूपाने तुझ्या मनात ठसले आहे का नाही हे समजण्याकरता क्षणभर बाह्यात्कारी तसे बोललो. तो माझ्या विभूतीबद्दल तुला चांगला बोध झाला आहे असे दिसले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे आपले आपणच काय ते पाहून घ्या. पण या विश्वात सर्वत्र तुम्हीच भरलेले आहात असे मला दिसते. अशा रीतीने अर्जुन योग्यतेस आला असे संजय सांगत असता धृतराष्ट्र राजा स्तब्ध बसला होता. तेव्हा संजयाच्या मनाला खेद वाटून तो म्हणाला, सहज लाभ होत असता तो दवडणे हे नवल नव्हे का? धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी शाबूत आहे असे मी समजत होतो, परंतु तसा प्रकार नसून हा बाह्यदृष्टीप्रमाणे ज्ञानदृष्टीनेही आंधळा आहे. परंतु धृतराष्ट्राची गोष्ट असू द्या. अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची योग्यता वाढवित आहे का की या गोष्टींपेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीविषयी त्याच्या मनात उत्कंठा उत्पन्न झाली. सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यांसमोर प्रगट व्हावा. या इच्छेच्या पावलांनी बुद्धी चालू लागली. तो अधिक दैववान असल्यामुळे अशी इच्छा करू लागला की ह्याच दोन्ही डोळ्यांनी मी सकल विश्वरूप पाहावे. आज अर्जुन म्हणजे कल्पतरूची केवळ शाखाच आहे, म्हणून त्याला वांज फुले कधीही यावयाची नाही. कारण त्याच्या तोंडून ज्या ज्या गोष्टी निघतील त्या श्रीकृष्ण आज खऱ्या करत आहेत. जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विषसुद्धा आपणच बनला तो सद्गुरू अर्जुनास प्राप्त झाला आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, विश्वरूप पुसण्याकरता
अशा रीतीने आरंभ करील ती कथा आता पुढील प्रसंगी सांगेल. रामकृष्ण हरी माऊली. अध्याय 10 या ठिकाणी संपत आहे. आता अध्याय 11 पुढच्या भागात आपण पाहूया. रामकृष्ण हरी.